स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ब्रुक या यूट्यूब चॅनलवर. आपण सुरू केलेली अतिसंभाव्य प्रश्नसंच पोलीस भरती 2024 यामधील सराव प्रश्नपत्रिका भाग 10. ठीक आहे. आणि यामधला बघा आजचा आपला पहिला प्रश्न, मॅग्नीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत? आणि आपल्याला ऑप्शन दिले नागपूर व भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली, वर्धा व यवतमाळ आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 नागपूर व भंडारा. ठीक आहे. या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज हे प्रमाण खूप जास्त आहे. ठीक आहे. आणि तिथे हे मॅग्नीजसाठी प्रसिद्ध आहेत. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि ऑप्शन दिले बघा सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर. तर विशाळगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, कसारा काठ खालीलपैकी कोणत्या 2 शहराच्या मार्गावर आहे? आणि ऑप्शन दिले नाशिक व मुंबई, पुणे व मुंबई, कोल्हापूर व रत्नागिरी आणि पुणे व सातारा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 नाशिक व मुंबई या मार्गावर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि ऑप्शन दिले पुणे, अहमदनगर, रायगड, सातारा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. बघा प्रश्न क्रमांक 5, प्राचीन मालेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? आणि आपल्याला ऑप्शन दिले संगमनेर, लांजा, देरूख आणि रत्नागिरी. या प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 संगमनेर या तालुक्यात आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, कोणत्या ठिकाणी लेणी सापडत नाही? आणि आपल्याला ऑप्शन दिले खनिजवाडी, पावडगड, राजापुरी आणि कुरोली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 कुरोली या ठिकाणी लेण्या सापडत नाहीत. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, पाचगणी शहर समुद्रसपाटीपासून किती उंच आहे? आणि ऑप्शन दिले 1334 मीटर, 1393 मीटर, 1394 मीटर आणि 1301 मीटर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 1393 मीटर एवढ्या उंचीवर आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि आपल्याला ऑप्शन दिले बघा पुणे, सातारा, रत्नागिरी आणि नंदुरबार. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 पुणे. ठीक आहे. पुणे या ठिकाणी हे 2 ठिकाणे आहेत. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, पानझडी वृक्षांचे अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे रिकामी जागा येथे आढळतात. आणि ऑप्शन दिले पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम महाराष्ट्रामध्ये आढळतात. ठीक आहे. जी पानझडी आहे वृक्ष आहेत याचं प्रमाण हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, नारळाच्या झाडाला काय म्हणतात? आणि ऑप्शन दिले ताड, माड, पोकळी आणि धावली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 नारळाच्या झाडाला माड असे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राचे राज्य वृक्ष कोणते? आणि आपल्याला ऑप्शन दिले आंबा, साग, कडुलिंब आणि सुबाबूल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 ठीक आहे आंबा. महाराष्ट्र राज्याचे वृक्ष आंबा हे आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्यात तुळशीवन कोठे आहे? आणि आपल्याला ऑप्शन दिले शेगाव, पवनी, पंढरपूर आणि माहूर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 पंढरपूर. ठीक आहे. पंढरपूर या ठिकाणी तुळशीवन आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय रिकामी जागा येथे आहे. आणि आपल्याला ऑप्शन दिले मुंबई, नागपूर, पुणे आणि संभाजीनगर. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी आहे. ठीक आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची अरण्ये आढळतात? आणि ऑप्शन दिले कांदनवळ, पानझडी अरण्य, सदाहरित वने आणि यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 कांदनवळ ही या प्रकारची अरण्ये आढळतात. ठीक आहे. त्यानंतरचा समोरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 15, कोकणात कोणती झाडे आढळतात? ठीक आहे. आणि आपल्याला ऑप्शन दिले पानझडी,
उष्णकटिबंधीय सदाहरित आणि काटेरी आणि मोसमी. ठीक आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे उष्णकटिबंधीय आणि सदाहरित झाडी ही कोकणात आढळतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात रिकामी जागा येथे पूर्ण झाला. आणि आपल्याला ऑप्शन दिले मंडणगड, चिपळूण, गुहागर आणि दापोली. या प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 गुहागर या ठिकाणी पूर्ण झाला. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती? आणि आपल्याला ऑप्शन दिले सदाहरित, काटेरी, पानझडी आणि निमसदाहरित. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 पानझडी. ठीक आहे, ही महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या वने आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18. राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता? आणि आपल्याला ऑप्शन दिले तारापूर, नरोरा, करारपार आणि रावतभट्टा. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 रावतभट्टा ही अणुविद्युत प्रकल्प राजस्थानमधील आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19. एकलहरे हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि ऑप्शन दिले अकोला, चंद्रपूर, नाशिक आणि ठाणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 नाशिक. ठीक आहे, या जिल्ह्यात आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20. आशियात सर्वात जास्त क्षमतेने पवन ऊर्जा निर्मिती करणारे केंद्र कोणते? आणि आपल्याला ऑप्शन दिले ठोसेघर, देवगड, खडकवासला आणि ब्राह्मणवेल. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 ब्राह्मणवेल हे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक केंद्र, विद्युत केंद्र, खत कारखाना व तेल शुद्धीकरण केंद्र आहे? आणि ऑप्शन दिले बघा पारस, तुर्भे, तारापूर आणि थळवाय शेत. ठीक आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 तुर्भे. ठीक आहे, तुर्भे या ठिकाणी हे तिन्ही केंद्र आहेत. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले? आणि आपल्याला ऑप्शन दिले मलबार, तारापूर, आणि नरोरा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 तारापूर. ठीक आहे, या ठिकाणी पहिले विद्युत प्रकल्प उभारण्यात आले. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत जायकवाडी, कोयना, भंडारदरा आणि उजनी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी. ठीक आहे, हा सर्वात मोठा जलउद्देशीय प्रकल्प आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24. कोराडी वीज औष्णिक केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि आपल्याला ऑप्शन दिले चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या जिल्ह्यात आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25 आणि शेवटचा प्रश्न. रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेले जलविद्युत केंद्र कोठे आहे? आणि ऑप्शन दिले मंडणगड, चिपळूण, गुहागर आणि दापोली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 गुहागर हे आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.